नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही ना ही मेथीची भाजी आणली आणि चांगली अशी स्वच्छ साफ करून धुवून या भांड्यामध्ये आम्ही घेतलेली आहे। आपण आज चांगली अशी कुरकुरीत भाजी बनवायची आहे। तर चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण हे चिरून घेऊया। तर आम्ही या ठिकाणी ही मेथीची पालेभाजी विळीवरती चांगली अशी चिरून घेत आहोत। ही बघा किती बारीक अशी आम्ही चिरली आहे। ही मेथीची पालेभाजी चांगली अशी चिरून घेतलेली आहे, आपण पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही ही चिरून घेतलेली मेथीची जी भाजी आहे ना, तर 1 वाटी या ठिकाणी आम्ही चिरून घेतलेला हा कांदा आहे तो वापरत आहोत। तर या ठिकाणी 1 चमचा 0 नंबर रवा घ्या, बारीक रवा घ्या। हे आहे पाव चमचा ओवा, आपण हातावर क्रश करून घ्या। आणि हा 1 चमचा किचन किंग मसाला आहे। लाल तिखट 1 चमचा मसाला घ्या। मसालाचा चमचा छोटा आहे, तुम्ही छोटा चमचाच वापरा। 1 छोटा चमचा धने पावडर घ्या। अर्धा चमचा हळद घ्या। थोडीशी हिंग टाका। थोडीशी आलं लसूणची पेस्ट आहे। चवीनुसार मीठ ऍड करूया। 1 वाटी बेसन दाखव। हे बघा, हे 1 वाटी बेसन आम्ही या ठिकाणी वापरत आहोत। चला तर मग हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण। तर आपण याच्यात थोडं किंचित पाणी वापरूया। उरलेलं जरासं पीठ सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया। चला, 1 वाटी बेसन आम्ही संपूर्ण या ठिकाणी वापरलं आहे। हे पहा, आम्ही सर्व बेसन जे आहे ना मेथीच्या चिरलेल्या या पानांमध्ये वापरलं आहे। हे सर्व मिश्रण आम्ही या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। तर आम्ही गॅसवरती आहे ना एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल सुद्धा तापत ठेवलं आहे आणि हे तेल चांगल्यापैकी तापलेलं आहे। याचं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि भाजी बनवायला ऍड करायचं आहे। तर चला, कढईमध्ये मावतील तितके आपण या भजीचं मिश्रण थोडं करून आपण ऍड करायचं। म्हणजे गॅस स्लो करा आणि तेलाचं टेम्परेचर मीडियमच ठेवा। म्हणजे मग या भज्या तळत असताना आपण साऱ्याने जरा ते सैल करून घ्यायच्या। म्हणजे जर चिकटल्या असतील तर ते जरा सैल करून घेतल्या तर आपल्याला ते बाहेर काढताना खूप सोप्या होतील। तेलाचं तापमान आपल्याला नियंत्रणात ठेवायचं आहे, म्हणजे ते कमी व्हायला द्यायचं नाही। आपण पाहू शकता बुडबुडे जे तेलावरती आलेले ते बऱ्यापैकी कमी झाले आहेत आणि ह्या भाज्या बऱ्यापैकी आतून चांगल्या अशा फ्राय झाल्या आहेत। एखादी भजी दाखव। हे बघा किती सुंदर झाल्यात ना। तर चला, आपण या भाज्या तेल नितळवून एका ताटात काढून घेऊया। तेल नितळवून घ्या। चला, या ताटामध्ये काढून घेऊया। छान। दुसऱ्या पण भाज्या तेल नितळवा, तेल नितळव। हे आहेत आम्ही बनवलेल्या मेथीच्या भाज्या। वाव, खूपच सुंदर दिसत आहेत ना। चला, आपण दुसऱ्या बॅचचे सुद्धा भाज्या तळण्याकरिता सोडायचे। चला, आणि गॅस लो टू मीडियम ठेवला तरी चालेल। आणि ह्या तेलाचं टेम्परेचर म्हणजे तेलाचं तापमान आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे। एकमेकांना चिकटू नये म्हणून जरा सुटसुटीत करून घ्यायचे। म्हणजे सर्व बाजूनी हे तेलात फ्राय व्हायला पाहिजे, या पद्धतीने आपण हे सुटसुटीत करून घ्यायचे आहे। हे पहा, भाज्यांना चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, आतून चांगली अशी फ्राय झाली आहे। आपण हे भाज्या तेलातून बाहेर काढून घेऊया। चला, हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना। छान अशा मेथीच्या पालेभाजीच्या भाज्या। सर्व भाज्या तळून झालेल्या आहेत। आपण हे भाज्या काढून घेऊया। पहिल्या बॅचच्या भाज्या आम्ही काढून झाल्या आणि त्यातल्या काही भाज्या खाऊन संपवल्या सुद्धा। पण आता हे दुसऱ्या बॅचच्या भाज्या मी आपल्याला दाखवण्याकरिता ताटामध्ये काढून घेत आहोत। हे पहा, तेल नितळवायचं आणि ह्या भाज्या काढून घ्यायच्या। तेल नितळव। चला, भाज्या काढून घेऊया। वाव, किती सुंदर दिसत आहेत ना। हे आहेत आम्ही बनवलेल्या मेथीच्या सुंदर अशा भाज्या। ही रेसिपी आवडली तर जरा एक लाईक करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा।